मुंबईतल्या एका कंपनीमध्ये कॉर्पोरेट जिहादचा आरोप करण्यात आलेला आहे। कंपनीमध्ये काम करणाऱ्या मुलीला तरुणानं अश्लील मेसेज पाठवल्याचा आरोप करण्यात आला आणि त्यात तो तिला मला हिंदू मुली आवडतात अशा आशयाचा देखील त्यानं मेसेज पाठवलेला आहे। आरोपी मुलगा आणि पीडित मुलगी हे दोघेही टेलिकॉलर आहेत। त्यानं तिला अनेकदा मेसेज कॉल करत त्याचबरोबर तिचा पाठलाग सुद्धा केल्याचा आरोप आहे। दरम्यान या प्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। तर ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी आगरीपाडा पोलीस ठाण्याला भेट देत या प्रकरणी कडक कारवाईची मागणी केली आहे। दरम्यान मुलीच्या वडिलांनी आणि किशोरी पेडणेकरांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। माझ्या मुलीबरोबर हे प्रकरण घडलेलं आहे, जे पिरामल टॉवरमध्ये टेलिकॉलिंगचं काम करत होती आणि तिकडे एक ग्रुप होता। त्या ग्रुपमध्येच तो मुलगा होता अशरफ सिद्दीकी करून। त्यांनी जॉब गेल्यानंतर त्या ग्रुपमधनं 4-5 मुलींचा, हिंदू मुलींचा नंबर काढला आणि सगळ्यांना घाणेरडे मेसेज ऑन व्हिडिओ पाठवण्याचे चालू केले। त्याच्यातनं माझी एक मुलगी होती ज्यांनी हा प्रकरण माझ्याबरोबर शेअर केला आणि त्याच प्रकरणाबाबत आम्ही पोलीस चौकीमध्ये आले आणि कंप्लेंट नोंदवली आहे। FIR झालेली आहे आणि त्या मुलालाही अरेस्ट केलं गेलं आहे आणि इतर 3-4 मुली अजून समोर आलेल्या आहेत। त्यांचाही स्टेटमेंट आज नाही तर उद्या रेकॉर्ड होईल। धर्माचे काही वापर करून आपल्या जाळ्या तोडून ज्याला आपण लव जिहाद हा जो काही प्रकार आहे याच्यात आम्ही नक्कीच विरोधात आहोत की एखाद्या तरुणीने तुम्हाला रिस्पॉन्स दिला असेल तर समजू शकतो, कारण कसं आहे तरुणी कोणी कोणावर कसं करावं प्रेम हे ठरवू नाही शकत। पण जेव्हा तरुणी जर तुम्हाला रिस्पॉन्स विरोध असेल तर तू कोण एवढा मोठा शाळा लागून गेला की इतक्या डायरेक्ट घाणेरडे मेसेज टाकणं, व्हिडिओ टाकणं आणि खास करून हिंदू धर्माच्या मुलींना धरून असं काहीतरी करणं हे प्रचंड। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवर आपल्या सोबत आहेत। ऋतिक, पुन्हा एकदा कॉर्पोरेट जिहादचा आरोप करण्यात आलाय, तीही कंपनी मुंबईतली। काय नेमकं हे प्रकरण आणि काय कारवाई या संदर्भात केली जाते आहे? नक्कीच एकंदरीत आपण बघतोय की पिरामल टॉवर मध्ये हे जे दोघंही कामाला आहेत आणि यांच्या मैत्रिणी देखील कामाला आहेत। आता त्या मुलीनं हा जॉब सोडलेला आहे। त्यानंतर ज्यावेळेस जॉब सोडला या मुलीला 21 तारखेला सर्वप्रथम अशरफ शेख नामक या तरुणाने तिला मेसेज केले आणि त्याने थेट असं म्हटलं की मला हिंदू मुली आवडतात, तुम्हाला देखील मुस्लिम मुलं आवडतात, त्यामुळे आपण रिलेशनशिपमध्ये येऊ। आणि एवढ्यावरती न थांबता त्याने थेट त्या तरुणीला, आपण बघतो 19 वर्षीयच तरुणी आहे, तिला आपले अश्लील फोटो देखील पाठवले आणि तिच्याकडे देखील तिच्या अश्लील फोटो मागितल्याचा धक्कादायक प्रकार या घटनेमध्ये घडल्याचं पाहायला मिळतं। तरुणीने सर्व आपली आपबीती आगरीपाडा पोलिसांना सांगितले आणि त्यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे। एकंदरीत आपण बघतोय की अशरफ शेख नामक तरुणाला देखील आता अटक करण्यात आलेली असून एकंदरीत आपण बघतोय की यामध्ये असा देखील आरोप केला जात आहे की अनेक मुलींना त्याने अशाच प्रकारचे मेसेज केलेले आहेत, अशाच प्रकारे त्यांनी त्यांची छेड काढलेली आहे आणि लव जिहाद करण्याचा हा प्रकार केलेला आहे असा आरोप किशोरी पेडणेकर यांनी देखील केला आणि पीडित तरुणाच्या वडिलांनी देखील केलेला आहे। त्यामुळे आता पोलीस इतर कोणी पीडित आहेत का त्यांना समोर येण्याचं आवाहन करत आहे आणि या तरुणाविरोधात तक्रार देण्याचं देखील आवाहन करत आहेत। त्याने इतर कोणत्या मुलींवरती लैंगिक अत्याचार केले आहेत का या दृष्टीने देखील तपास सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र आता या प्रकरणामुळे पुन्हा एकदा मुंबईमध्ये देखील कॉर्पोरेट जिहाद घडलाय का असा प्रश्न उपस्थित होतोय। निश्चितच ऋतिक, त्यामुळे या संदर्भात नेमके काय खुलासे होतात, काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।